वैकुंठदादा मित्रमंडळ अटल कर्णक चषकामध्ये त्यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी बघूया काय होते। हॅलो, खूप खूप धन्यवाद अमितजी म्हात्रे सर, खूप खूप धन्यवाद परमेशजी पाटील सर। तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे। गावदेवी जोहे व माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य असं हे रजनीय क्रिकेटचा हा रणसंग्राम अर्थात अटल करंडक 2025 या रजनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पहिला सामना संपन्न झालाय। दुसऱ्या सामन्यामध्ये शिवशंभू पाटणेश्वर संघ ज्याने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अगेन्स्ट श्लोक 11 हमरापूर। दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। सुंदर क्रीडांगण, सुंदर असं व्यासपीठ आणि या व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय हिंदुस्थानाचा आराध्य दैवत अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही अगदी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते, मूर्ती पाहायला मिळते, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर अगमध्ये एक ऊर्जा संचारते असे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांना आपण करूया वंदन आणि करूया या सामन्याला मात्र प्रारंभ। आमच्या समवेत कविराज पाटील जोडले गेलेत ॲज अ गुणलेखक, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे संपूर्ण प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। अटल करंडक 2025 मध्ये गावदेवी जोहे व श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। जय गिरोबा देवचं हे मैदान, ग्रुप ग्रामपंचायत जोहे, तालुका पेन, जिल्हा रायगड या ठिकाणी आपण आहोत। आणि विनंती असेल दोन्ही संघांना 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा। शिवशंभू पाटणेश्वर संघाचे आलेले आहेत, तर हमरापूर संघ आपला 12वा खेळाडू आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये माफ करा कॉमेंट्री बॉक्स मध्ये खरं तर आपल्याला पाठवायचं आहे। चांगली स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने। अमित सर 19 फेब्रुवारीला या स्पर्धेचा प्रारंभ झाला आणि बघता बघता प्रत्येक दिवसामध्ये प्रेक्षकांच्या मात्र भरपूर प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहायला लाभला, मग तो क्रीडांगणावर असेल किंबहुना युट्यूबच्या माध्यमातून असेल। आणि स्पर्धेची लोकप्रियता आपण पाहतोय, खरं तर 7वं पर्व या स्पर्धेचं आहे। मात्र नाईट फॉर्मॅट मध्ये रजनी क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच आपण पाहतो ही स्पर्धा संपन्न होत असताना गावदेवी जोहे आणि त्याचबरोबर वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ यांच्या माध्यमातून कुंदन दाभाडे आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित शेदवळ। ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे श्लोक 11 हमरापूर टीम कडनं। बघा टायमर सेट असणार आहे, 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला संपवायचे आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे। रवित पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी शिवशंभू पाटणेश्वर टीम कडनं सामना करतोय कुंदन दाभाडे। यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, चांगला खेळ तुम्ही दाखवा। पहिला बॉल रवित टू कुंदन। पहिला बॉल आपण पाहतो खोलवट टप्प्याचा, खोदून काढलाय, बॉल चाललाय तो अगदी पॉइंटला, कव्हरचा फिल्डर पॉइंटला येईल, बॉल अडवेल, फेकेल तोपर्यंत सिंगल मिळते। पहिला बॉल अगदी यॉर्कर लाईनचा आपल्याला पाहायला मिळाला। खोलवट टप्प्याचा गोलंदाज रवित पाटीलच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेचं षटक फोडण्यासाठी आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चांगला बॉलला टाइम करणं, इनफिल्डला क्लिअर करणं हे महत्वाचं असेल। आउटफील्ड फास्ट आहे, अगदी 360 क्रीडांगण अगदी वर्तुळाकार आपण पाहतोय, कुठे तुम्हाला खड्डा किंवा काही मिळणार नाही असं सुंदर क्रीडांगण। यावेळेस बघा शफल झाले, पुल मारलाय, बॉल चाललाय तो अगदी लॉंग लेगला, ताकद नव्हती, हलक्या हाताने दिशा दिली होती, खेळाडू पाठलाग करतात, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र त्या दरम्यान 3 धावा काढण्याचा पुरेसा अवधी खरं तर दोन्ही फलंदाजांकडे होता। उसरी घेणारा बॉल होता, शेवटच्या मुवमेंटला खरं तर बॉलला दिशा दिली ती लॉंग लेगला, पॉवर प्ले होता, त्यामुळे खेळाडू नव्हता पाठीमागे कोणताही। 3 धावा, स्कोर पुढे सरकतो 4 या आकड्यावर। बघा अथर्व राजाराम पाटील कळवे गावचा हा मुलगा आहे, तो सापडत नाहीये, जर असेल तर तो कृपया त्याने गेटवर जायचंय। यावेळेस बघा पिक केले बॉलला, मात्र फटका फसलाय, खेळाडू दूर राहिले, अंदाज चुकलाय खेळाडूचा। मात्र असे कॅचेस करत अवघडत असतात, पाठबरोबर तुम्हाला धावायचं असतं, मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात। बघा अथर्व राजाराम पाटील कळवे गावचा मुलगा आहे, जर आवाज अथर्व तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर तुला मुख्य प्रवेशद्वारासमोर मुख्य गेट जवळ जायचंय, आपलं कोणीतरी वाट पाहत आहे। अथर्व राजाराम पाटील 3 बॉल झाले, स्कोर पाहायला मिळतोय 7। पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर आपण पाहतोय तिहेरी धावा आल्यात।
पॉवर प्ले मध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी झालाय. पुढचा बॉल रचितचा, रवीचा आपल्याला बॉल पाहायला मिळतोय डाऊन द लेग. लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळाली. डाव्या यष्टीपासून बाहेर जाणारा बॉल होता. विकेट किपर कडे जाऊन थांबतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात स्कोर पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर पाहायला मिळतोय. चर्चा आपण पाहतोय संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये अटल करंडकाची 19 तारखेपासून. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता, गॅप शोधला, एक्स्ट्रा कव्हरला. हा क्रॅकिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू पाठलाग करतायत पोहोचण्याचा, मात्र आवाक्याच्या बाहेर बॉल. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सीमा पार आला तो चौकार. चांगला टाइम केलं त्या बॉलला. महेंद्र बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण मंचावर या, आपलं स्वागत आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये बॉलला ढकललंय. खेळाडू येतोय तो शॉर्ट स्क्वेअरले वरनं मिड विकेटचा खेळाडू आलाय बॅकअप साठी. मात्र धावा मिळतील या ठिकाणी 2 आपण पाहतोय. बॅकअप साठी 2-2 3-3 खेळाडू तुम्ही पाहताय किपरच्या पाठीमागे. तर कळवे गावचे महेंद्र पाटील बुवा हे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण मंचावर या आणि आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे अटल करंडक 2025च्या या रजनी क्रिकेटमध्ये. स्कोर अपडेट करूया आपण. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 14 धावा आणि शेवटचा 1 बॉल इथे येणं बाकी पहिल्या षटकातील. बॅट फिरवली, संपर्क नाहीये. बॅट अगोदरच फिरली, चेंडू उशिरा आणि याला गतीमध्ये थोडं परिवर्तन, मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि स्कोर पाहायला मिळतोय श्लोक 11 अमरापूर बिनबाद 14 धावा. एफ ग्रुप मधली आपण पाहतोय आजच्या रात्री ती दुसरी लढत. त्यानंतर ए ग्रुपला प्रारंभ होईल. बिग बॅटल. त्याही ग्रुपमध्ये अनेक नामवंत संघ या पंचक्रोशीतले आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात, त्यामध्ये 1 वाईटची अतिरिक्त धाव, 1 सुंदर चौकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला रोहितच्या बॅटमधनं. आणि चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. कोणती विकेट न गमावता 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. ते गुड स्टार्ट, वेल स्टार्ट आपण म्हणू शकतो. चांगली सुरुवात. चला टाइमर ऑन आहे, लक्ष द्या. पाटणेश्वर संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली नाही तर 1 खेळाडू 38च्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. कारण स्पर्धेमध्ये शिस्तीला प्राधान्य आहे. अटल करंडक आपण खेळताय, डिसिप्लिन असलेली क्रीडा स्पर्धा आहे आणि क्रिकेट म्हणलं तर डिसिप्लिन पाहिजे, शिस्त पाहिजे. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलंय. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत कविराजशी. एकाच चढणे आपण पाहतोय खरं तर गोलंदाजी हा संपूर्ण स्पर्धेमध्ये अनुभवतोय. सेकंड ओव्हर मध्ये देवेश पाटील. बॅकफुट वरनं कट शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय आणि पहिल्या बॉलवर मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं देवेशचं आणि ठोकला हा परफेक्ट टाइम असलेला चौकार. बॅकफुटला गेले आणि कट शॉट घेतला आणि बॉलला चौकारामध्ये पाठवलंय. पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेने पुन्हा एकदा टाइम केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडू धावतायत, पोहोचतील का? नाही पोहोचणार. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल फरार होतोय आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. टप्प्यावर गोलंदाजी आणि हेरलं ते मी म्हणेल कुंदन दाभाडेने. पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेचा आपण पाहतोय फायदा उचलत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. कट शॉट खेळत असताना तुम्हाला बॉलची लाईन लेंथ लवकर ओळखावी लागते आणि योग्य वेळी पोझिशन मध्ये यावं लागतं. बॅटचा फेस ओपन करावा लागतो. हे सर्व केलं कुंदनने. नेक्स्ट बॉल. यावेळेस बघा शफल झाले होते ऑफ स्टिक पासून. चांगली फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिटची संधी होती खरं तर आणि इथे ओव्हर थ्रो देखील झालाय. बॅकअपला एक चेंडू अडवता आला नाही. कारण 2 चौकार जसे आले ना, बॉडी लँग्वेज
बदलली पाटणेश्वर संघाची. दबाव त्यांच्या खेळाडूंवर जाणवायला लागला आणि त्याच आपण पाहतोय खरं तर रूपांतर, त्याचा फायदा खरं तर दोन्ही फलंदाज उचलत असताना सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय. अगदी चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये कुंदन आणि रोहित. स्कोर पाहायला मिळतोय 24 रन्स विदाउट लॉस हमरापूर संघ. पुन्हा एकदा हुक मारण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय. शफल झाले होते ऑफस्टिक पासून, उचलून घेणारा बॉल होता, सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. चांगलं कमबॅक आपण पाहतो. यॉर्कर लाईनचे बॉल आणि आखूट टप्प्याचे शॉर्ट पिच चेंडू कुठेतरी बाउन्सर पद्धतीचे चेंडू त्रास देतात फलंदाजांना. मात्र हे मॉडर्न टेनिस क्रिकेट आहे, इथे तुम्ही असे चेंडू टाकाल तर त्याचं प्रत्युत्तर इम्प्रोव्हाइज करून केलं जातं फलंदाजांकडं. स्कूप असेल, लॅप शॉट असेल, हुक असेल, अशा पद्धतीचे फटके तुम्ही पाहता. पुन्हा एकदा बघा शफल खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमात देखील. चांगली डाईव्ह तिकडे आपल्याला पाहायला मिळते. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून नक्कीच आलाय. कमिटमेंट चांगली होती किपरची. जितू म्हात्रे झोकून दिलं स्वतः, त्यांना वाटलं कदाचित एज असेल की काय, मात्र लेग बायज होती, बॉडीला बरंच झाला होता बॉल. स्कोर 25 धावा, 25 रन्स. अंतिमचा बॉल या पॉवर प्ले मधील. चांगल्या धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, आतापर्यंत या ओव्हरमध्ये 11 आल्यात. स्कोर झालाय तो 25 विदाउट लॉस. हे विशेष, विकेट नाही गमावली. हो, इथे फुलर लेनचा बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंच आमच्यापर्यंत वळतायत. लाईन खराब आहे इथे, डाव्या एसटी पासून बाहेर जाणारा बॉल. आणि हे दडपण आहे, बाकी काही नाही. कारण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी करता तरी देखील फलंदाज जेव्हा रन्स बनवतो, धावा बनवतो, तेव्हा आता प्रश्न पडतो की चेंडू टाकायचा तरी कुठे. आणि मग एकच चेंडू तुमच्याकडे असतो यॉर्कर लाईनचा. मात्र तो टाकत असताना तुम्हाला करायची असते ती कंट्रोल बॉलिंग, अॅक्युरसी. बॉलची पिचिंग असेल, बॉलचा वेग असेल, तो अचूक असायला हवा. इथे बघा टॉपेज लागली आहे, विकेटची संधी निर्माण झाली आहे. ओ, इथे काय घडतंय? अशा कॅचेस जर पकडणार नाही तर मग सामन्यातली तुमची पकड कशी राहणार, वर्चस्व कसं राहणार? सिंगल आली शेवटच्या बॉलवर, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे बिनबाद 27 धावा. यस डीजे. आपण ऐकताय डीजे मास्टरच्या माध्यमातून वैकुंठ दादांच्या नावात दम आहे. नक्कीच दम आहे, कारण अशा पद्धतीची रजनी क्रिकेट स्पर्धा करत बनवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. मग तिकडे मॅनपॉवर मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, आर्थिक गणित, सवंगड्यांची मिळालेली साथ ही खूप महत्वाची असते आणि जी मिळाली आहे वैकुंठ दादा मित्र मंडळाच्या माध्यमातून. आणि गावदेवी झोळेच्या माध्यमात देखील खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, समोर चाललाय बॉल. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये जास्त वेळ तुम्ही ठेवता कामा नाही, बॉलला रिलीज करणं इम्पॉर्टंट आहे आणि ते इथे केलं नाही क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा बघा उचललाय. रनिंग बिटवीन द विकेट अगदी सुंदर पाहायला मिळते. अगदी आखो मध्ये जो इशारा आपण म्हणतो ना, तशा पद्धतीची बॅटिंग होते रोहित आणि कुंदनची. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले दोघांनी. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली. पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळाडू आहे. थोडी फंबलिंग झाली आणि पुन्हा बघा फायदा उचलत असताना आता संधी निर्माण झाली आहे का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डबल, दुहेरी धाव. रवीत आलेत पुन्हा एकदा, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 14 धावा दिल्या होत्या आणि आता स्कोर आपण पाहतो जाऊन पोहोचला 31 या आकड्यावर, 31 रन. शिवशंभू पाटणेश्वर संघ ज्यांनी टॉस जिंकून खरं तर बॉलिंगचा निर्णय घेतला, तो निर्णय आतापर्यंत तरी अयशस्वी झाला, यशस्वी होऊ दिलं नाही, ज्याचं क्रेडिट जात आहे श्लोक 11 हमरापूरच्या दोन्ही फलंदाजांना. पॉवर प्ले कसा फोडायला हवा हे त्यांनी बखूबी ओळखलाय आणि चांगला अभ्यास केलाय या मॅचसाठी. होमवर्क चांगला आहे आणि त्याचा फायदा त्यांना झालाय. आता रवीत कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे या सेकंड स्पेल मध्ये? तिसऱ्या बॉलवर थोडासा रनअप मध्ये व्यत्यय आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा आल्यात. 2 ओव्हर नंतर 27 स्कोर होता, आता 31 आपल्याला पाहायला मिळतोय. धावगती वाढवली, जो रन रेट आहे धावगतीचा तो एक्सलरेट केलाय. बॅटिंगचा गेअर आता शिफ्ट करावा लागेल, कारण 5 ओव्हरची मॅच, कोणती धावसंख्या सेफ नाहीये. इथे बघा काय घडलंय. बॅटची एज लागली आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागतोय तो श्लोक 11 हमरापूर टीमला. फलंदाज बाद रोहित शेंदवळ.
जितू होते विकेटच्या पाठीमागे. आपण पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यांची कमिटमेंट पाहिली आणि इथे देखील एक सुंदर झेल त्यांनी टिपलाय. हॉलो चेक. हॅलो. सुशांत आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आल्या आल्या मात्र या क्रीडांगणावर शंखनाद करणारा ठोकला हा षटकार फलंदाज सुशांत शेंदवळने. धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये हमरापूर संघ करतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, समोर फटका, डाऊन दी ग्राउंड बॉल फेकलाय तो सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह षटकार सुशांतच्या बॅटमधून. दोन बॉलवर आपण पाहतोय दोन उत्तुंग षटकार ठोकले ते सुशांतने. पुढचा बॉल रवीचा. इथे एज लागली, बॉल फरार होतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. नॉन स्टॉप आउटफील्ड फास्ट आणि बॉल गेलाय तो सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवर आला तो चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर पाहायला मिळतोय 1 गडी बाद 47. श्लोक 11 हमरापूर संघ. यस. हॅलो हॅलो. हॅलो चेक. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय संपलाय आणि पूर्णपणे डॉमिनन्स, पूर्णपणे दबाव खरं फलंदाजांनी निर्माण केलाय. विकेट गेली रोहितची आणि सुशांत जसा मैदानामध्ये आला अगदी दणानून सोडलं क्रीडांगण. 3 बॉल त्याने फेस केले. 3 बॉलमध्ये तब्बल 16 या धावसंख्येवर तो खेळतोय. 2 षटकार सलग आणि शेवटच्या बॉलवर थोडी नशिबाची साथ मिळाली आणि तिथे लॉंग स्टॉपला आपण पाहतोय खरं तर चौकार केलाय. स्कोर आपण पाहतोय 47. भरपूर वेगाने अगदी खोऱ्याने धावा वसूल केल्यात आणि हे बघा टीम मिटिंग आहे ती शॉर्ट मध्ये घ्यायची आहे. टाइमर आमचा सेट आहे कारण रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटलं की वेळेला भरपूर महत्व अमित सर आपण पाहतो. अगदी वेळेप्रमाणे चालावं लागतं. आयोजकांची प्रचंड मेहनत आणि स्पर्धा आपण पाहतोय दर्जेदार अटल करंडक 2025 एफ आपण पाहतोय ग्रुप मधील हा दुसरा सामना आजच्या रजनीतील. यानंतर ए ग्रुपला प्रारंभ होईल. 8 संघ त्या ग्रुपमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. विकेट फक्त एकच गेले रोहितची. त्याने देखील आपण पाहिलं तर 14 धावांची एक इनिंग साकारली. 8 बॉल त्याने फेस केले होते. तर दुसऱ्या बाजूला सुशांत आणि कुंदन दाभाडे तोही अजून आहे. तो सध्या स्ट्रायकिंग एंडवर. दत्ता कांबळे डीके या नावाने करत सुप्रसिद्ध गोलंदाज. मोठी जबाबदारी डीकेच्या खांद्यावर दिली आहे. ही जोडी फोडायची, विकेट्स काढायच्या, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचे आणि धावसंख्येला आता लगाम लावायचे. कारण 47 धावा 3 ओव्हरमध्ये म्हणजे 5 ओव्हरमध्ये ऍटलीस्ट 70 तरी एक्सपेक्ट करत असेल हमरापूर संघ इथून. पहिला बॉल आपण पाहतोय खोलवट टप्प्याचा होता. अगदी बॅटची एज लागल्यानंतर बॉल गेला तर अगदी पॉइंटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे प्रॉपर बॉल कनेक्ट नाही झाला बॅटशी. कारण असे खोलवट टप्प्याचे बॉल खेळत असताना तुमचा रिस्ट स्ट्रॉंग असायला होता. तुमची मनगट अगदी स्ट्रॉंग असायला पाहिजेत तरच तुम्ही असे फटके मारू शकता. सिंगल मिळाली पहिल्या बॉलवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा कॅचची संधी. मिडापचा खेळाडू आलाय बॉलच्या खाली आणि इथे चांगला झेल टिपत असताना श्लोक 11 हमरापूर टीमला मात्र हा दुसरा धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय. अगदी विस्फोटक असा फलंदाज सुशांत मात्र मैदानाच्या बाहेर जाताना.
समीर होते खेळाडू. समीर यांनी कोणती चुकी केली नाही, भरपूर वेळ त्यांच्याकडे होता बॉलला पकडण्यासाठी आणि अगदी मिड ऑफलाच ते तैनात होते. आणि सुशांतची खेळी मात्र समाप्त झाली. मात्र विकेट जरी आल्या, पंगाशी आपण रोहितची विकेट वाली, त्याचा जास्त खरं तर परिणाम झाला नाही हमरापूरच्या बॅटिंग लाईनअपवर. आपण जर पाहिलं गविराज दुसऱ्या बाजूला जर जसा सुशांत आला त्यांनी लगेच आले आपला नॅचरल गेम खेळला आणि अगदी शॉर्ट बट इम्पॅक्टफुल इनिंग, प्रभावशाली इनिंग तो खेळून मैदानाच्या बाहेर गेलाय. शुभम शेंदवळ आलेत न्यू बॅटर. बघा आले आले शुभम देखील तडाखा लावण्यासाठी उत्सुक आहे आणि बॉल होतोय फरार अगदी खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवर खातं उघडले शुभमने. ठोकला तो उत्तुंग षटकार. प्रत्येक येणारा फलंदाज अमरापूर टीमसाठी आपण पाहतोय धावा बनवतोय आणि पाटण्याचूर संघाच्या आता अडचणी वाढत चालल्यात, कारण जेवढ्या धावा जास्त येतील तेवढ्या जास्त चेस कराव्या लागतील. हो यावेळेस बघा कमी गतीने टाकून जाणारे बॉल टाका, बाउन्सरचा मारा करा, यॉर्कर लाईनचे बॉल टाका आणि फलंदाजांना अडचणीत आणू शकता. तो प्रयत्न करतोय दत्ता अर्थात डीके. यावेळेस बघा शफल झाले होते, पुढे सरसावले होते, खरं तर स्टेप आउट झाले होते. खोदून काढलाय बॉलला, इथे थोडासा बॅलन्स ढासळलाय. दुसरी धाव काढत असताना मात्र 2 धावा पूर्ण होतात. तर थोडासा दबाव त्यांच्यावरही असतो फलंदाजांवर, कारण बॅट बोलली पाहिजे, कारण सुरुवात चांगली मिळाली, मधल्या ऑर्डरने देखील चांगली बॅटिंग केली, त्यामुळे आपल्याला आता आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं महत्वाचं असेल. एक बॉलचा खेळ बाकी असताना दत्ता कांबळे डीके आपला स्पेल चांगल्या पद्धतीने समाप्त करेल का? कारण स्कोर आपण पाहिलं तर अब तक 56 धावा धावफलकावर आहेत. श्लोक 11 हमरापूर टीमच्या 2 विकेटच्या मोबदल्यात आणि या ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी. व इथे फटका फसलाय, झेलचीची संधी आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की कॅच ड्रॉप होत असताना शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल आणि 57 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यात श्लोक 11 हमरापूर संघ. सत्तावन्न धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खरं तर जय गिरोबा देव हे मैदान ग्रुम ग्रामपंचायत जोहे तालुका पेण जिल्हा रायगड 24 लाईव्ह इव्हेंट्स सध्या आपण पाहतो या स्पर्धेला लाईव्ह कव्हर करत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. भरपूर प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. गावदेवी जोहे मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्र परिवार आयोजित अटल करंडक 2025. चला शेवटचं षटक, जास्त वेळ आपण घेऊ नका. जितू म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या भरपूर आहे, 57 रोखाव्या लागतील आता शेवटच्या ओव्हरमध्ये, अन्यथा 65-70 हे मनामध्ये घेऊन मैदानामध्ये खरं तर 2 खेळाडू आता बॅटिंग साकारत असतील, शुभम आणि कुंदन दाभाडे. शुभम साठी हा बॉल वेळ घेतला, बॉलला वॉच केलं आणि स्टिअर केलं बॅकवर्ड पॉइंटला. नजाकत, टायमिंग, टेम्परामेंट आणि टेक्निक, क्रिकेटचा टी फॅक्टर दर्शवत असताना शुभम ने ठोकला हा पहिल्या बॉलवर चौकार. ही क्लासिकल बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बघा स्टेप आउट झाले, अलॉंग द कार्पेट गॅप शोधलाय. लॉंग ऑफला कोणताही खेळाडू नव्हता, अक्षरशः क्षेत्ररक्षणाची खिळवाड करतायत हे दोन्ही फलंदाज. शुभमच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा चौकार. दोन चौकार. जितू म्हात्रे दडपणामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जिथं खुलं क्षेत्र आहे, जिथे कोणता क्षेत्ररक्षक नाहीये, अशा पद्धतीने आपण पाहतोय टोले जंग, आपण पाहतोय फटकेबाजी असेल, ग्राउंड शॉट असतील, ड्राईव्ह्स असतील चांगले. श्लोक 11 हमरापूर संघाचे सर्वच फलंदाज साकारतात.
स्कोर पुढे सरकत असताना 65 या आकड्यावर 65 रन्स. आता 70 धावा दूर नाहीयेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आलाय आणि इथे बॉल होतोय तो सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा फरार. एका टप्प्यानिशी सलगचा हा 3रा चौकार. एकोणसत्तर धावा. 3 बॉलवर 3 चौकार खेचलेत. असं नाही की एकाच दिशेला चौफेर फटकेबाजी आहे. मग पॉइंट असेल, लॉंग लेग असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर 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 पॉइंट, चांगले स्क्वेअर कट, प्रत्येक दिशेला धावा बनवल्यात हमरापूरच्या फलंदाजांनी. अजून धावांची भर पडणार आहे का? इथे कॅच टिपला जाईल. हो, आता नाही सोडणार. विकेट मिळाली आपण पाहतोय. त्या ठिकाणी चांगला झेल टिपला समीर म्हात्रेने आणि 3रा फलंदाज शुभम होईल बाद. शेवटी विकेट मिळाली आपण पाहतो शुभमची. मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये खरं तर त्याचं डगआउट मध्ये स्वागत होत आहे, कारण त्यांनी फलंदाजीच तशी साकारली आहे. न्यू बॅटर निलेश गवाणकर. 2 बॉल बाकी पहिल्या सत्रातील. ओ, यावेळेस पुन्हा एकदा मनगटी फटका खेळाडूला गाठतोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट इथे प्राप्त करतोय. अर्थात शिवशंभू पाटणेश्वर संघ फलंदाज बाद. हॅलो चेक. विनंती असेल अक्षय दाभाडे अमरापूर, आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. आणि त्याच बरोबरीने दादरचे 2 सुपरस्टार A1 जोडी बादल म्हात्रे आणि स्वप्नील पाटील, आपणास देखील विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. शेवटचा बॉल होता खरं तर या ओव्हर मधील आणि तिथे रन मिळणार नाही कोणती. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार आणि पुढच्या 3 बॉलवर एकही धाव नाही आली. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. स्कोर आहे 69 आणि 70 धावांचं लक्ष असणार आहे हे शिवशंभूर पाटणेश्वर या टीम समोर. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल पुन्हा एकदा परमेश पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि बघा 20 मिनिटांमध्ये खरं तर इनिंग संपवली. एकदा जोरदार टाळ्या शिवशंभू पाटणेश्वर संघाच्या सर्व खेळाडूंसाठी झाल्या पाहिजेत. जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. परमेश पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला, याच्यानंतर सामना जो आहे आदर्श कळवे वर्षाच्यातून जो विनर संघ असेल त्या संघासोबत सेकंड राऊंडचा हा सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवायचं आहे. येस, थँक्यू. युवराज माली सरांचा आवाज खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलात. आणि नेक्स्ट मॅच येस ऑब्विसली फर्स्ट मॅच आजच्या रात्रीतील जिंकले आदर्श कळवे. पाटणेश्वर टीमला आमची विनंती, आपण डगआउट मध्ये या. खेळाडू कक्षामध्ये आपण यायचं आहे. आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था केलंय. चला पाटणेश्वर टीम समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, अर्थातच मुख्य अतिथी मंचकाच्या उजव्या बाजूला आपण यावं. पाटणेश्वर टीमच्या सोबत जे मान्यवर सामना पाहण्यासाठी आलेत त्या सर्वांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. अक्षय दादा दाभाडे
आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावा आणि सामन्याचा आनंद घ्यावा. त्याच बरोबरीने स्वप्नील पाटील आणि बादल म्हात्रे आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय, आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. आज खरं तर ए ग्रुप मधील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या रात्रीत पहिला सामना आपण पाहिला. गावदेवी वरेडी बीला फाईट करत असताना आदर्श कळवे या संघाने विजय मिळवला. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. श्लोक 11 हमरापूरला फाईट करत असताना टीम शिवशंभो पाटणेश्वर अर्थातच दत्ताशेठ कांबळे यांचा हा संघ आपण पाहतोय न्यू जर्सी मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये रन्स पाहायला मिळाल्या स्कोर कार्ड वरती 69. 69 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 5 षटकांचा हा सामना. भरपूर प्रेक्षक आज सामना पाहण्यासाठी आलेत आणि येत आहेत, कारण की आज क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल की ज्या रात्रीची प्रतीक्षा केली जात होती आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी रात्र म्हणावी लागेल कविराज, कारण की जाणता राजा दादर कोलीवाडा अशी मॅच असेल. चला बॅट्समन पाठवा प्लीज. पहा खरं तर पहिलं सत्र या मॅच मधलं 20 मिनिटांमध्ये समाप्त झालं. सो शुभेच्छा आपण देऊया पाटणेश्वर टीमला. वेळेत आपण आपली इनिंग समाप्त केलीत. जरूर मंचकाच्या दिशेने येत असताना A1 जोडीला आपण पाहतोय. स्वप्नील पाटील बादल म्हात्रे, दादरचा बादल अतिथी मंचकाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळेल. भरपूर मोठी स्पर्धा आणि आज भरपूर खर तर प्रेशर असेल. चला फलंदाजांना विनंती असेल लवकर उतरा आणि पंचांना विनंती सामना लगेच चालू करून घ्या, जास्त वेळ घालवू नका. सलामी जोडी लगेच पाठवा. आणि टीमला विनंती असेल का अमरापूर संघाला की आपल्याला 25 मिनिटाचा अवधी 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे आहेत. ही रात्र आहे, लक्षात ठेवा. काल बरोबर सामने परफेक्ट संपलेले आहेत. पहा 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. टाइम अलर्ट असेल आणि टायमर आम्ही ऑन केलाय. अन्यथा अंतिम षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल, हे लक्षात ठेवा. बादल म्हात्रे बस वेलकम. स्वप्नील पाटील ही जोडी A1 जोडी आहे. मनपूर्वक स्वागत करूया. आज फार चांगला क्रिकेट या खेळाडूंकडून पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया आपण. त्यांचं स्वागत करूया अतिथी मंचकावरती. जरूर आपण पाहतो कोहिनूर हिरा, दादरचा बादल आणि स्वप्नील पाटील. मॅच कडे जाऊया. 70 धावांचं लक्ष आणि गेम ऑन. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. ऑन स्ट्राईकला असेल जयेश पाटील, त्याच्या सोबतीला अजय कोहली. पहिल्या षटकासाठी कुंदन दाभाडे. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. पहिल्या चेंडूला मात्र सरळ पाठवलं. वेलकम सिक्सर. पहिला चेंडू आणि ही पर्वणी होती. जयेश पाटीलला आमंत्रण दिलं फुलटॉस आणि त्याने कबूल केलं. चेंडूला सरळ. हॅलो परमेश. याच वेळी व्यासपीठावर आमचे जबरदस्त लोकप्रिय व्यक्तिमत्व तुकाराम मामा पाटील अर्थात तुक्या मामांचं आगमन आणि त्याचप्रमाणे आमच्या पेण तालुक्यातील नामवंत पंच नंदू पाटील कळवे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर वेलकम तुकाराम पाटील. एक आवाज. खरं अमित दादा तुक्या मामाचं आपण स्वागत करूया. खरं तर मामांना बऱ्याचशा स्पर्धांसाठी आम्ही पाहिलंय. त्यांचा आवाज, त्यांची वेशभूषा आणि कलाकार आहेत ते. तुका मामांचं आपण स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त ढकललं आणि सिंगल रन्स मिळाली. पुश करो खुश रहो. आणि ह्या एका धावेने 7 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 70 करायचे आहेत. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. पण मॅच मध्ये बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल.
ज्या अर्थी दमदार सुरुवात मिळाले. शॉर्ट पिच चेंडूवर पुलचा फटका, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या जवळ आणि शेवटच्या क्षणाला शर्यत मात्र जिंकली चेंडूने. चेंडू मात्र गेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. शिवशंभो पाटणेश्वर टीम साठी मच नीडेड 4 रन्स. तर बघा याच वेळी आमचे मराठीचे एक जबरदस्त कॉमेंटेटर आणि एक जबरदस्त खेळाडू अभय मोकल कळवे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. अभयजी मोकल. 4 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो पाटणेश्वर संघाला आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. पहिलं षटक सुरू असताना 11 धावा. चांगला फटका डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत खरं तर पाहायला मिळाला. पॉवर प्ले ऑन आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. अभय मोकल आमचे समालोचक मित्र, त्यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सो वेलकम, त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर खरं तर तुम्ही ठेवू शकता. चांगला चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू होता, खांद्याचा अतिरिक्त वापर, गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडला आणि आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर राहणारा चेंडू आपण पाहिला. इट्स अ डॉट बॉल. ईच अँड एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समन. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवरती प्रेशर वाढवेल. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द डिफेन्स 4 रन्स. आमची विनंती असेल पहा, अन्यथा अंतिम षटकासाठी एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 16 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. कुंदन दाभाडेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं. चांगली फलंदाजी एका बाजूने. बघा याच वेळी आमचे चेतना तांबडे संघाचे एक जबरदस्त गोलंदाज आणि एक जबरदस्त पक्वादादा आमचे बंधू ज्यांचं आमच्यावर नितांत प्रेम आहे ते संजयदादा पाटील यांचं आगमन व्यासपीठावर. वेलकम, मोठ स्वागत. गोलंदाजाची धार आणि एकदा धावायला सुरुवात केली की अगदी मालकम मार्शलची आठवण व्हायची. कमॉन. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल निलेश गवाणकर. पॉवर प्लेचे दुसरं षटक. टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार 3 खेळाडूंना तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि ते आपण पाहतोय. पहिला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकच्या खरं तर काहीसा बाहेर, परंतु असं वाटलं की पंच कदाचित दंडित करतायत काय, परंतु ही स्टाईल आहे. संतोषजी चौधरी सर आमचे धोनी अंपायर त्या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय एक आगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये त्यांना आज आपण पाहिलं. शॉर्ट पिच चेंडू होता, लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली चेंडूने आणि खरं तर फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. खरं तर पेन शहर म्हटलं की आमचे बंधू लल्ला भास्कर, पेन कोलीवाडा टीमचे प्रमुख खेळाडू. मी विनंती करेल लल्लाबाईंना की आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. लल्ला भास्कर यांना आमची विनंती असेल. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू खरं तर मिस केला. पण डाव्या अस्टीनच्या वरतून जाणार हे चेंडू खरं तर या षटकामध्ये 2 वेळा संधी मिळाली बॅट्समनला, परंतु 2 वेळा खरं तर ही संधी गमावली. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये खरं तर पॉवर प्ले ऑन असताना तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहे. अशा प्रकारच्या चेंडूंवरती आक्रमण व्हायला हवंय, परंतु हे क्रिकेट आहे.
क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे. कोणत्या चेंडूवरती स्कोरिंग शॉट येईल हे आपण सांगू शकणार नाही आहोत. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तदनंतर आपण पाहिलं बॅटची फक्त कडा घेतली आणि 22 यार्डच्या खेळपट्टीवरती चेंडू घरंगरत राहिला आणि फक्त सिंगल मिळाली. पण सिंगल डबलने मी तर म्हणेल श्लोक 11 हमरापूर संघ खुश असेल. 70 रन्स करायचे आहेत. 70 धावांचा यशस्वी पाठलाग जर का करायचा असेल तर किमान 1 ते 2 मोठे फटके स्कोरिंग शॉट येणं अपेक्षित असेल या सेकंड इनिंग मध्ये. चला आता खरं तर गोलंदाज आपल्या खरं तर फॉलो थ्रू मध्ये थोडस अडकला आणि थोडी गडबड पाहायला मिळाली. सो डेड बॉल जरूर आपण पाहतोय. फुल टॉस आहे. कव्हरला बीट करत चेंडू मात्र चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल. रन्स मिळतील 2. जर्सी नंबर 100 क्रमांकाची जर्सी परिधान केला खरं तर गोलंदाज आपण पाहतोय निलेश गवानकर. कविराज रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 20. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि तदनंतर असं वाटलं की आणखीन काही मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु तसं मात्र काही घडलं नाहीये. आणखीन एक फुल टॉस. लाऊड अपील. फिंगर गोज ऑफ. LBW फलंदाज बाद. पाहतोय पहिली लढत जिंकले आदर्श कलवे टीमने. ते जरूर फाईट करतील या मॅच मध्ये विजेत्या संघाच्या सोबत. आणि ऑलरेडी जर का आपण विचार केला तर ह्या गटातून 2 सामने जिंकलेत गावदेवी दीव या टीमने. अर्थातच आमचे मित्र सुदर्शन यांचा जो संघ आपण पाहिला त्या टीमने खरं तर 2 सामने जिंकलेत या गटातून. 2 सामने जिंकणारा संघ त्यांच्यासोबत फाईट करेल. पुढच्या षटकासाठी गोलंदाज रोहित शेदवाल. चांगला चेंडू आहे. खरं तर बॅटच्या मधोमध चेंडू अदलला नाहीये. मिसफिल्ड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक निलेश गवानकर त्या ठिकाणी होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं पाटणेश्वर टीमला. पण आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल कारण की अंतर फार दूरवरचं आहे आणि तिथपर्यंत जर का तुम्हाला पोहोचायचं असेल तर मोठे फटके हवाई फायर लॉफ्टेड हिट ची आवश्यकता असेल पाटणेश्वर टीमला. आणखीन एक खरतर शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू खरतर निघून गेला. पण अशा प्रकारच्या चेंडूंवरती तुम्हाला कव्हर ड्राईव्ह कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरतून स्ट्रोक्स खेळता आला हवेत कारण की आजकाल तुम्हाला हीच लाईन आणि लेंथ पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शॉर्ट पिच चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न रोहित शर्मा स्टाईल मध्ये. चेंडूला मात्र पाठवला आउट ऑफ द पार्क. ठोकलाय. षटकार. आज ए गटातील सामने खरं तर तुम्हाला पाहायला मिळतील. सीट की बेट बांध लीजिए. मौसम खराब होने वाला है कारण की आज मोठे सामने. बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत चेंडू मात्र चाललाय दन 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 करत. आउटफील्ड फास्ट. चेंडू होईल फरार. सीमा पार. चौकार.
टीमला. चला टाइम अलर्ट आहे. आम्ही वारंवार क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही आजच्या रात्रीत हे सांगत राहणार आहोतच, कारण की टाइम इज अ मनी. वेळेला तुम्ही किंमत द्या. बाउन्स केला, तिकडे क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करत बॅक टू बॅक आणखीन एक थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 36. 36 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. षटक सुरू आहे तिसरं. या षटकातील लास्ट बॉल रोहित शेदवलला रिमांड वरती घेतलाय. आणखीन एक चांगला फटका, चेंडू हवेत आहे. खर तर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला झेल आणि खेळाडू जयेश पाटीलचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. पण सन्मानाकडे वळतोय. आमचे आदरणीय इकडं तुकाराम मामा पाटील मॅडम कळवे यांचा यथोचित सन्मान होते. मी तुकाराम पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी लोकप्रिय व्यक्तिमत्व, ज्यांच्या आवाजात धार आहे, ज्यांच्या हाकेने सर्व माणसं उठतात आणि समजतात कोण नाही, हा एकच आवाज आहे, बाय तुकाराम मामा आलाय. हो, त्या तुकाराम मामांचं स्वागत होते. आमचे सन्माननीय प्रभाकर घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तुकाराम पाटील मॅडम कळवे यांचा यथोचित सन्मान करावा. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येते. पुढचे सत्कार मूर्ती मॅच चालू झाला. ताया पाटील एक जबरदस्त उद्योगपती आणि चांगले क्रिकेटर, आणि बादल मात्र म्हणजे एकदा दोघांचा सत्कार होते. मॅच ही त्यांची आहे, परंतु त्यांचं स्वागत करणे आमचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा ताया आणि इकडे बादल मात्रे यांचा यथोचित सन्मान. काही हरकत नाही, दोस्ती आहे ती, जय वीरू सारखे ते आहेत. ठीक आहे, सोबत घ्या. ताया आणि इकडे बादल मात्रे अष्टपैलू खेळाडू यांचा यथोचित सन्मान. मायाचे उपदार शाह प्रभाकर घर त्यांच्या शुभ हस्ते जे आयोजक आहेत आमचे, आणि सुदर्शन मोकल अतिजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होते. वेलकम मोस्ट. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत असेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. ओर टू कमेंट बॉक्स. येस, थँक्यू अमित दादा. 10 चेंडू आणि विजयासाठी 34 रन्स करायचे आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये A1 जोडी बादल म्हात्रे आणि स्वप्नील पाटील, परंतु स्वप्नील आठ मोठी जिम्मेदारी असेल तुमच्यावरती. चांगला चेंडू खर तर पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 32 धाव संख्येचं समीकरण असताना हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चौथ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूमध्ये खर तर रन्स आल्यात फक्त 2. बॅटची एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, परंतु झेल आणखीन एक ड्रॉप झाला. आज आघाडीच्या 2 मॅचेस मध्ये भरपूर झेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 39. विजयासाठी टार्गेट असेल 8 चेंडू आणि 31 रन्स करायचे आहेत शिवशंभो पाटणेश्वर टीमला. पण सामना आता जड होत चालला, अडचणीत सापडलाय. येणारे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील टीम शिवशंभो पाटणेश्वर संघासाठी. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 31 रन्स करायचे आहेत. येणाऱ्या काही चेंडूंवरती मोठे फटके जर का आले नाही तर अंतिम षटकामध्ये मोठी धावसंख्या चेस करावी लागेल पाटणेश्वर टीमला. निलेश गवानकर याचा चेंडू आपण पाहिला, अगदी खोलवर
टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. यॉर्कर क्रिकेटमध्ये खरं तर ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जातं असा चेंडू पाहायला मिळाला. पहा प्रेक्षकांची आता गर्दी पहा तुम्ही. 24 लाईव्ह इव्हेंटला आमची या षटकानंतर विनंती असेल, एकदा प्रेक्षकांकडे आपण कॅमेरा घ्या. परंतु या षटकातील हा पुढचा चेंडू हो बेल्सवर आदळलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज रॉबिट बॅक टू द पॅव्हलियन. डीजे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 40-70 धावांचा पाठलाग करत असताना शिवशंभो पाटणेश्वर टीमला आपण पाहतोय. पहा ऑन स्क्रीन वरती आमचे प्रेक्षक आहेत. कळवे गावातील प्रेक्षक, त्यांच्या सोबतीला दादरचे समर्थक, सोनखार, उरनोली, जोहेचे सर्व समर्थक, तांबडशेत असेल, अमरापूर असेल, वरेडी असेल, डावरे असेल, कोपर असेल, रावे गावातून भरपूर समर्थक सामना पाहण्यासाठी आलेत. त्याचप्रमाणे पाटणेश्वरचे समर्थक आपण पाहतोय, वरेडीचे समर्थक आपण पाहतोय, तसेच आमचे बंधू महेश पाटील ऑन स्क्रीन वरती त्यांना आम्ही पाहतोय. त्याचप्रमाणे जर का आपण विचार केला तर खारसापोली असेल, अंतोरे असेल, पेन शहरातील भरपूर समर्थक, तसेच जिथे परिसरातील भरपूर समर्थक त्यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. वडाव, वाशी विभाग, खारेपाट विभागातील बरेचसे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्या सर्वांचं मी परमेश पाटील सहर्ष स्वागत करतोय. अटल करंडक या स्पर्धेमध्ये आपलं मोस्ट वेलकम. या ठिकाणी अप्रतिम फटका, चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन. विजय धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली. 4-4 44 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष करत असताना पाटणेश्वर या संघाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता असताना आघाडीच्या 2 चेंडूंवरती रन्स आल्या 5. सामना आता फसला. खरं तर एखादा चमत्कार, एखादी मॅजिक इनिंग या ठिकाणी हा सामना जिंकून देऊ शकतोय पाटणेश्वर टीमला. चेंडू बाकी असतील 4 आणि 25 रन्स करायचे आहेत. 4 चेंडू आणि 25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाटणेश्वर टीम सोडवेल का? शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट आर्म पूलचा फटका जरूर आपण पाहिला. क्षेत्ररक्षक सुशांत त्या ठिकाणी या चेंडूला फील्ड केलं, पण रन सिंगल आली आणि त्या ठिकाणी एक्स्ट्राची 1 रन्स जरूर मिळाली पाटणेश्वर टीमला. 3 चेंडू विजयासाठी रन्स करायचे आहेत 23. 3 चेंडू आणि 23 धावा. खरं तर क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती फक्त 6 रन्स. मग या ठिकाणी जरूर सेफली लँडिंग पाहायला मिळाली. पराभवाचा आता मात्र काहीसा अंतर कमी करणारा हा फटका पाहायला मिळाला आणि जरूर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम श्लोक 11 हमरापूर या संघाला जरूर आपण पाहतोय. औपचारिकता बॅलन्स आहे असं मात्र आता म्हणावं लागेल या मॅच मध्ये. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा, यष्टीरक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल आणि सचिन म्हात्रेचा संपलाय खेळ. तर याच वेळी आम्ही सन्मानाकडे बोलतोय. आमचे तांबडशेत गावचे सुपुत्र आणि चेतना तांबडशेत संघाचे एक जबरदस्त गोलंदाज आणि एक चांगले पक्वादक सन्माननीय आमचे हरिभक्त परायण रायगड भूषण पुरस्कार चंदनबुवा पाटील यांचे बंधुराज संजूदादा पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. एक काळ ज्यांनी चेतना तांबडे संघाकडून अगदी गाजवलं आपल्या गोलंदाजीची धार, आणि जेव्हा गोलंदाजी करत असताना जेव्हा धावतो त्यावेळी मात्र मालकम मार्शलची आठवण नेहमीच व्हायची. ते आमचे संजूदादा पाटील यांचा यातोची सन्मान, मायची उपदार शाल
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या गावदेवी जोळे व माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ अटल कर्नाटक चषकामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. यस तिकडे मॅच संपते परमेश. यस संजू दादा, आपण भरपूर क्रिकेट खेळले परंतु आता ही नाईट रजनी कशी वाटते आपल्याला? नाईट गेमचे मला काही एवढा अनुभव नाही. आमच्या वेळेला फक्त डे मध्ये खेळत होतो आम्ही. आज ही रजनी आपल्याला नाईट चालू आहे या मैदानावर कसं वाटते? एक नंबर. धन्यवाद. हीच खरी प्रतिक्रिया आहे. त्यांचंही मन बोलते की कदाचित आम्ही खेळलो असतो पण आता टाइम संपले नाही आणि मला ते मॅच अवॉर्ड. यस नो डाऊट शुभम शेदवल ठरला ह्या मॅचचा हिरो. सो प्लीज हमरापूर टीमला आमची विनंती असेल आपण यावं. प्लेअर ऑफ द मॅच. यस चला इकडं आदर्श कळवे